श्री कुंडदेवी माता मंदिर। हे मंदिर आहे तळेगाव जवळील बेगडेवाडी ह्या गावाजवळ आणि हे बसलं आहे इंद्रायणी नदीच्या बाजूलाच। आणि येथील विशेष आकर्षण आहे येथील रांजण खळगे। हे ठिकाण आहे पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावरती। इथे जाण्यासाठी तुम्ही तुमची प्रायव्हेट गाडीही यूज करू शकतात। तुमच्याकडे बाईक असेल, कार असेल त्यानेही जाऊ शकतात किंवा पुण्यापासून तुम्ही लोकल किंवा ट्रेनने प्रवास करून बेगडेवाडी येथील रेल्वे स्टेशनला उतरून तिथून तुम्ही 2 किलोमीटर चालत किंवा रिक्षाने सुद्धा जाऊ शकतात। आम्ही तर निघालो आहोत, तुम्ही कधी येतायत? प्रवास आयुष्याच्या प्रवासात सुख आणि वयाचा बसत नाही कधी मिळेल। कठोर परिश्रम अंती सुख जेव्हा घरी येतं तेव्हा निघून गेलेले असते वय आणि वेळ। कवयित्री मधुनीता यांची ही कविता आपल्याला हे सांगून जाते की आपल्या दैनंदिन जीवनातून आपण थोडा तरी वेळ काढून खूप सारी भटकंती करावी आणि जीवनाचा आनंद लुटावा। ते जे समोर तुम्हाला ब्रिजच्या बाजूला व्हाईट मंदिर दिसते ते देहू मधील आहे गाथा मंदिर। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? मान्सूनची सुरुवात झालेली आहे आणि ह्या वर्षीच्या मान्सूनची पहिली ट्रिप आहे आमची कुंदमळ्याची। तर आम्ही आलेलो आहोत आता कुंदमळा एक्सप्लोर करायला। अजून एवढा पाऊस नाही आहे, खूप कमी पाऊस झाला आहे, तरी पण तुम्ही बघू शकता गर्दी केवढी आहे आणि पाण्याचा आवाजही खूप छान येतो आहे आणि खूप सारं पाणी पण आहे। तर चला आपण जाऊन एक्सप्लोर करून बघूया की कुंदमळा कसा दिसतो। कुंडमळा मंदिराच्या इथं हा एक छोटा ब्रिज बनवला आहे। हा ब्रिज खूप छोटा आहे, इथून फक्त पायी चालणारे किंवा दुचाकीवालेच हा ब्रिज क्रॉस करू शकतात। झुळझुळणारे पाणी आणि छोट्या छोट्या धबधब्यांनी मन मोहून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता पाणी खूप जोरात इथं वाहत आहे, त्यामुळे इथं खेळत असताना सगळ्यांनी सावधानता बाळगण्याची खूप गरज आहे। कोणताही अपघात इथं होऊ शकतो। समोर जो डोंगर दिसतो आहे तो आहे
गोरवाडेश्वरचा डोंगर, तिथं तुम्ही ट्रेक देखील करू शकतात या भागात आल्यानंतर. तर इथं आहेत खूप सारे रांजण खडगे, त्यांना इंग्रजीमध्ये पॉटहोल्स देखील म्हणतात. तर पॉटहोल्स नेमके म्हणजे काय, तर हे जे मोठे मोठे खड्डे तयार झालेले आहेत नदीपात्रात आणि ह्या खडकांमध्ये, त्यांनाच पॉटहोल्स किंवा रांजण खडगे असे म्हणतात. खरं तर हे खूप छान प्लेस आहे, बट जे लोक फिरायला येतात आपल्यासारखे ते इथं खूप कचरा करून जातात. समोर तुम्हाला पाण्याच्या बॉटल्स दिसत आहेत, त्याच्यामुळे इथलं सौंदर्य हे हळूहळू नष्ट होत चाललं आहे. तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण जिथेही फिरायला जातो तिथं कोणत्याही प्रकारचा कचरा न करता यायला पाहिजे आणि कुठेही कचरा होणार नाही याची काळजी देखील घ्यायला पाहिजे. तर रांजण खडगे बनतात कसे किंवा पॉटहोल्स कसे तयार होतात, तर पाण्याचा प्रवाह जेव्हा वेगात असतो तेव्हा जे मऊ खडक असतात ते खरं तर त्यांची झीज होते आणि जे हार्ड रॉक असतो किंवा कठीण खडक असतो तो तसाच राहतो. त्याच्यामुळे हे असे पॉटहोल्स जे आहेत त्याची निर्मिती होते आणि इंद्रायणीचा पाण्याला तसा एक खूप फ्लो असतो, त्याच्यामुळे इथं खूप सारे पॉटहोल्स आपल्याला बघायला भेटतात. थांब ना, इथनं घेतो ना जरा मस्त. नाही तो खेकडा आहे, खेकडा. तर इथे चालताना देखील खूप सावधानता बाळगायला लागते, कारण खूप सारे पॉटहोल्स आहेत, खडक आहेत, छोटे छोटे दगड देखील आहेत, तर हळूवार चालावं लागतं. खूप छान असे पॉटहोल्स आहेत इथं, त्यांना खूप छान असा शेप आलेला आहे. काही काही पॉटहोल्स हे आणि एकदम टोकदार देखील आहेत, पण खूप छान दिसत आहेत. तर इथं दूरवर नदीपात्रामध्ये खूप मोठा असा खडक आहे, त्याच्यामुळे भरपूर असं फिरण्यासारखं आहे. तर बरेचसे लोक इथं प्री वेडिंग शूटसाठी वगैरे देखील येत असतात, कारण ठिकाण खूप छान आहे. तर असा आहे कुंडमडाच्या आजूबाजूला परिसर, धबधबा, मंदिर, रांजण खडगे आणि थोडा कचरा देखील आहे, बट तो आपणच तयार केलेला आहे. पण ठिकाण खूप छान आहे. तर फ्रेंड्स, आमचं छानपैकी कुंडमळा एक्सप्लोर करून झालेला आहे. तेवढा पाऊस नसल्यामुळे थोडं पाणी कमी होतं, पण मजा खूप आली आणि खूप छान मजा आलेली. आम्हाला खूप एन्जॉय केलेलं आहे आम्ही. तर तुम्हीही नक्की एकदा इथं भेट द्या, आता पावसाळ्यात खूप मजा येते. तर हा होता आमचा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय.